पावसाळा पोल्ट्री व्यवसायासाठी महत्त्वाचा काळ. कारण उन्हाळ्यानंतर पावसाळ्यात अंड्यांना मागणी वाढते, तशी ती मांसल कोंबड्यांनाही वाढते. पण पावसाळ्यात ओलसर वातावरणामुळं कोंबड्यांमध्ये आजार वाढण्याची शक्यता असते, ज्यामुळं कोंबड्यांची मरतूक होते. त्यामुळं पावसाळ्यात कोंबड्यांची, त्यांच्या आहाराची, पिण्याच्या पाण्याची, पोल्ट्री शेडची या सगळ्याची काळजी कशी घ्यायची आणि आजार दूर कसे ठेवायचे, हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पावसाळ्यात रोग वाढतात, पण का? त्याचं कारण असं की पावसाळ्यात पिण्याचं पाणी बऱ्याचदा गढूळ होतं, त्यात शेवाळ वाढतं. अशा पाण्यात रोगकारक जंतूंची वाढ होऊन कोंबड्यांमध्ये रक्तहगवण म्हणजेच कॉक्सिडिओसिस यासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. तसंच ओलसरपणामुळं शेडमध्ये माशांचा प्रादुर्भाव वाढतो, ज्यामुळं कोंबड्यांवर ताण येतो आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. ओलसर तूसमुळं अमोनियाचं प्रमाण वाढून कोंबड्यांच्या डोळ्यांना त्रास होतो आणि त्यांच्या श्वसनाचे आजारही उद्भवू शकतात. याशिवाय दमट गादीमुळं बुरशीजन्य रोगांचाही प्रादुर्भाव वाढतो. अशा परिस्थितीत आपल्याला पोल्ट्री शेडचं, आहाराचं आणि पिण्याच्या पाण्याचं व्यवस्थापन करायचे, ते जाणून घेऊयात. तर पावसापासून, हवामानापासून शेडचं रक्षण करण्यासाठी मुळातच शेड हा पूर्व पश्चिम दिशेमध्ये बांधायचा, जेणेकरून पाऊस आणि वाऱ्याचा परिणाम कमी होईल. शेडवरचे पत्रे मजबूत बसवायचेत, भिंतीमधल्या भेगा बुजवायच्या आहेत. पावसाचं पाणी आत गळणार नाही याची काळजी घ्यायची. शेडच्या परिसरात गवत, दलदल आणि साचलेलं पाणी काढून घ्यायचंय आणि पावसाचं पाणी शेडच्या बाजूला साचू द्यायचं नाहीये, कारण साचलेल्या पाण्यात डास आणि माशा वाढतात. त्यामुळं शेडच्या बाजूला चर खोदायचेत आणि योग्य निचरा करून घ्यायचा. याशिवाय आपण शेडला जे पडदे लावतो ते सुद्धा चांगले मजबूत आणि छिद्रविरहित असले पाहिजेत. पावसाच्या अंदाजानुसार त्यांची उघडझाप करायची आहे. दिवसा पाऊस नसेल आणि सूर्यप्रकाश असेल तर पडदे उघडून शेडमध्ये हवा खेळती ठेवायची आहे. पडद्याची बांधणी छतापासून सुमारे 1.5 फूट अंतर सोडून वरच्या बाजूनं हवा खेळती ठेवायची आहे. यानंतर पाहूयात शेडमधल्या लिटरचं व्यवस्थापन. शेडमधलं लिटर दिवसातून एकदा तरी हलवून घ्यायचंय. एखादा भाग जास्त ओलसर झाला तर अशा ओलसर गादीमध्ये माशा अंडी घालतात. त्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्यांमुळे कोंबड्यांना जखमा होऊन मृत्यूचा धोका वाढतो. त्यामुळे ओलसर तूस किंवा लिटर बदलून घ्यायचे आणि नवीन टाकायचे. शेड, लिटर यासोबत आहाराची काळजी सुद्धा घ्यायची बरं का. जर खाद्याचा साठा जास्त दिवस ठेवला तर बुरशीचा धोका वाढतो. त्यामुळं तो आठवडाभर पुरेल इतकाच ठेवायचा आहे. एवढंच नाही तर खाद्य साठवण्याची जागा सुद्धा स्वच्छ आणि कोरडी असायला हवी. खाद्यामध्ये गाठी आढळल्या तर ते खाद्य वापरू नका. तसंच खाद्यामध्ये पशुवैद्यकांच्या सल्ल्याप्रमाणे टॉक्झिम बाइंडर आणि कॉक्सिडिओस्टॅट हे औषधं मिसळायची आहेत. कधी कधी पावसाळ्यात पाणी दूषित होण्याच्या घटना घडतात. त्यामुळं पाण्यात क्लोरीन किंवा ब्लिचिंग पावडर योग्य प्रमाणात मिसळून घ्यायचे. पाण्याच्या टाकीवर झाकण ठेवायचे. प्लास्टिकची टाकी असेल तर आत घाण तर नाही जाणार ना याची काळजी घ्यायची आहे. लोखंडी टाकी असेल तर गंज टाळण्यासाठी रेड ऑक्साईड लावायचे आणि सिमेंटची टाकी असेल तर वेळोवेळी चुना लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे शेड, कोरडं लिटर, स्वच्छ खाद्य आणि स्वच्छ पाणी याकडे लक्ष दिलं तर आजारांचं प्रमाण कमी होतं आणि कोंबड्यांचं आरोग्यही टिकवता येतं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा शेअर करा आणि अजूनही ॲग्रोवनला सबस्क्राईब केलं नसेल तर ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.